पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नागपूर जिल्ह्यात रामटेक लोकसभा मतदारसंघात जोरदार अशी सभा होत आहे। त्याची जय्यत तयारी झालेली आहे। भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोळे जी आहेत, जोरदार अशी तयारी झालेली आहे। किती लोक उपस्थित राहतील आणि कसं पाहतात आजच्या सभेकडे? आज या कणान येथील ब्रुकबॉन्ड कंपनीच्या भव्य दिव्य 18 एकराच्या मैदानावर आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची सभा होते आहे। आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते आणि जनता अत्यंत हर्षोल्लसित झालेली आहे। ज्या रामटेकला प्रभू रामचंद्राचा पदस्पर्श झाला, त्या प्रभू रामचंद्राच्या भूमीवर मोदीजी येत आहे, युगपुरुष येत आहे। त्यामुळे आम्ही अत्यंत आनंदित आहोत। किमान 5 लाख लोक या सभेला उपस्थित राहतील। मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला एवढीच विनंती करतो की रामाची भूमी आहे, आपण सर्वांनी मंगल वेशात या सभेला उपस्थित राहावं अशी माझी विनंती आहे। गेल्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं, मोदी यांची जिथे जिथे सभा झाली तिथलं वातावरण बदललं। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। या सभेमुळे सुद्धा परिणाम होईल। चंद्रपूरला एक सभा झाली, आता रामटेकला होत आहे। आजूबाजूच्या मतदारसंघातले पण उमेदवार असतील। या ठिकाणी भंडारा, नागपूर आणि रामटेक या 3 मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात मतदार बंधू भगिनी मोदीजींना ऐकायला येणार आहे। शेवटी मोदीजींचा विश्वामध्ये प्रभाव आहे, त्यामुळे एका रामटेक लोकसभेत तर 100% मोदीजी येणार। राजू पारवे धनुष्यबाण घेऊन रामटेकवरून निघणार आणि लाल किल्ल्यावर मोदीजी सोबत उभे राहणार याची खात्री आमच्या जनतेला आहे। आतापर्यंत तिरंगी लढत आहे असं रामटेकमध्ये म्हणतात, आणि या सभेचा किती परिणाम राहील श्यामकुमार बर्वे यांच्या उमेदवारीकडे कसं पाहतात? आमची लढत ही भ्रष्टाचार आणि दहशतवादाच्या विरोधात आहे। पुढील उमेदवार आम्हाला माहितीही नाही, जनतेलाही माहिती नाही। आदरणीय मोदीजींच्या सोबत येणारा 2047चा बलवान भारत, सुरक्षित भारत, समृद्ध भारत घडवण्यासाठी तरुण आपण बघता, तरुण युवक मोठ्या प्रमाणात, महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या मैदानावर जमलेल्या आहात। सातत्याचा फ्लो आहे। ही सभा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक होणार, यात कुठेही शंका नाही। भव्य दिव्य आणि अतिशय मोठी अशी सभा होईल असा दावा भाजपाकडून करण्यात येतो आहे। आणि आपण बघू शकतो, शिवसेनेचे असो किंवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या उत्साहात या सभेकरता तयारी करतायत। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नाश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।